आणि सर्व म्हणाले हालेलुया. जितके लोक आनंदी असतील ते जोरात टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देतील. आमेन. हालेलुया. खरोखरच परमेश्वर महान परमेश्वर आहे. हालेलुया. सर्व लोक आनंदी आहेत. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. यावेळेस आपण आजच्या वचनाकडे आपण वळणार आहोत आणि आजच्या संदेशाचं माझं टायटल आहे ओबिडियन्स इज द की ऑफ द ब्लेसिंग. आज्ञाधारकपणा ही आशीर्वादाची किल्ली आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांकडे एक किल्ली आहे त्यांच्या घराची, ती असू द्या तुमच्याकडे, परंतु मी तुम्हाला आज सकाळी एक आत्मिक किल्ली देत आहे. हालेलुया. हां, तर ह्या कीच्या द्वारे परमेश्वराचे अनगिनत आणि महान आशीर्वाद आमच्या जीवनावरती आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थना करतो, बऱ्याच वेळेस आम्ही आराधना करतो, बऱ्याच वेळेस आम्ही चांगल्या चर्चमध्ये जातो, बऱ्याच वेळेस आमची चांगली फेलोशिप असते, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या मीटिंग्स आम्ही अटेंड करत असतो, बऱ्याच वेळेस चांगल्या कॉन्फरन्स आम्ही अटेंड करत असतो. पण आम्हाला कधी कधी हा प्रश्न पडतो की तरी मी आशीर्वादित आहे का? हालेलुया. आणि काय मी खरोखर त्या आशीर्वादाचा आनंद मी घेत आहे का? आणि अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी तर असं वाटतं की खरोखरच मी आशीर्वादित आहे, किंवा आमच्या ज्या काही गरजा आहेत अजूनही त्या पूर्ण झाल्या नाहीत, किंवा काहीतरी त्या गोष्टींसाठी आम्ही मागत आहोत त्या आम्हाला प्राप्त होत नाहीत. आणि आम्ही असा विचार करतो की अजूनही मी त्या यशस्वीतेच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो नाही आहे, किंवा त्या आशीर्वादाच्या एक्स्ट्रीम लेवलवरती, त्या सर्वोच्च पातळीवरती मी पोहोचलेलो नाही. तर त्या कारणांचा आज काही वेळ देवाच्या पवित्र वचनामधून आपण त्याचं चिंतन आणि मनन आपण करणार आहोत. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का? किती लोक तयार आहेत? प्रभूची स्तुती असो. आणि हेच आज आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. देवाची उपस्थिती ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये उतरून येते त्यावेळेस ती आमच्या जीवनामध्ये बदल करते. आमेन. हालेलुया. आणि बदल झालेली गोष्ट ही एक वेगळी गोष्ट असते. ती परत ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामधून ते रूपांतर परमेश्वराला दाखवत असतो त्यावेळेस ती गोष्ट परमेश्वराला आवडते आणि तो त्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वादित करतो. परंतु काही असे समज किंवा काही अशा गोष्टी ज्या अजूनही आम्ही सोडत नाही आणि आम्ही देवाकडून अपेक्षा करतो की देवाने आम्हाला आशीर्वादित करावं, देवाने आमची भरभराट करावी, देवाने आमची उन्नती करावी. तर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना तर आहेच, आराधना तर आहेच, चांगल्या चर्चला जाणं तर आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण या पृथ्वीच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही असाल, जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलवरती आणि गौरवामध्ये आशीर्वादित व्हायचं आहे तर ते एकच गोष्टींच्याद्वारे होऊ शकतं, ते म्हणजे देवाचं वचन पाळल्याने. हालेलुया. ह्याला दुसरं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. जर आम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर आम्हाला ओबिडियन्समध्ये असणं गरजेचं आहे, आम्हाला सबमिशनमध्ये देवाच्या वचनाच्या असणं गरजेचं आहे. काही आमच्या जीवनातील स्वभावांवरती आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस देवाचं वचन जे सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जे आमची हाडे मज्जातंतू यांना भेदून आरपार जाणारं असं वचन आहे, ते ज्यावेळेस वचन आम्ही स्वीकारत आहोत त्या स्वीकारलेल्या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःला बदललं पाहिजे, आमच्या विचारांना बदललं पाहिजे, आमच्या मनोवृत्तीला बदललं पाहिजे. आणि आम्ही स्वतःला ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस आशीर्वाद आमच्याकडे धावत येत राहतात. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की काय खरोखरच मी अजून पण मी खूप चांगला विश्वासणार आहे, मी खूप उपवास पण करतो. हालेलुया. आता डिसेंबर आले, उपवासाचं काय काढू नका. हालेलुया. मी खूप उपवास पण करतो, पण काय आम्ही आज्ञाधारकपणा करतो का? आमेन. हालेलुया. ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आम्ही केल्या पाहिजे, पण देव एक गोष्ट आमच्याकडून अपेक्षित होते, म्हणजे देवाच्या वचनाचं आज्ञापालन. बस प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून ती की आहे आमच्या जीवनाला, आमच्या आत्म्याला सुदृढ आणि बलशाली आणि आशीर्वादित करण्याची. जे वचन आम्ही ऐकत असतो, जे वचन आम्हाला प्राप्त होत असतं, त्या वचनाप्रमाणे जर का आम्ही बदललो नाही
तर आम्ही आमच्याच विचाराने आम्ही चाललो तर लक्षात ठेवा, जेव्हा ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाहीत. जर आम्ही बदल दाखवला नाही, वचनाला अनुसरून आमचं जीवन आम्ही ठेवलं नाही, तर पर्यानो आमच्या जीवनामध्ये कधीच आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो, उत्पत्तीमध्येच ही गोष्ट सुरू झाली आज्ञापालनाची. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्यांनी आज्ञा मोडली, ओबिडियन्स त्यांच्यामध्ये ते ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना ती आज्ञा दिली होती आणि ज्या वेळेस ती आज्ञा मोडली त्या दिवसापासून ते, नाही का, आजपर्यंत म्हणायला काय हरकत नाही, येशू आला आमच्यासाठी, त्याने सगळ्या आज्ञा, आमच्यासाठी सगळे नियम त्याने पूर्ण केले, आपला प्राण त्याने दिला आणि तो एक परिपूर्ण पद्धतीने आमच्यासाठी तो वधलेला कोकरा झाला. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आशीर्वादित झालो. त्याच्याद्वारे आम्ही सगळ्या गोष्टी त्याने पाळल्यामुळे, त्याच्यावरील विश्वासाने ते सगळे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. परंतु तुम्ही आणि मी विश्वासणारे या नात्याने देखील देवाची आम्हा प्रत्येकाकडून इच्छा ही आहे की आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या. हालेलुया, हालेलुया. आणि जर आम्ही आज्ञा पाळत नाही तर प्रियानो लक्षात ठेवा की आम्ही कुठं ज्या गोष्टी आम्ही चुकत आहोत, कुठं आम्ही त्या आशीर्वादांची अपेक्षा करतो, त्या बदलाची अपेक्षा करतो, ते आम्हाला मिळत नाही. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आम्ही आज्ञापालन करत नाही. हालेलुया. म्हणून सगळ्यात महत्त्वाची परिणाम आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही आज्ञापालन करत नाही त्यावेळेस आम्ही एदेन बागेतून बाहेर जातो. जेव्हा आम्ही आज्ञापालन करत नाही त्यावेळेस आम्ही देवापासून दूर जातो. जेव्हा आम्ही आज्ञापालन करत नाही त्यावेळेस आमची सैतानाबरोबर मैत्री होते. जेव्हा आम्ही आज्ञापालन करत नाही त्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेच्या विरोधात जातो. जेव्हा आम्ही आज्ञापालन करत नाही त्यावेळेस आम्ही वाईट गोष्टींच्या संगतीमध्ये जातो. आणि ह्याच्याच उलटं ज्यावेळेस आम्ही आज्ञापालन करतो त्यावेळेस आम्ही देवाचे मित्र बनतो. जसं अब्राहम म्हणला, जेव्हा आम्ही आज्ञापालन करतो, जेव्हा तो मोऱ्या डोंगरावरती वर चढून त्या तिथंपर्यंत जाऊपर्यंत विश्वास राहून सुरा त्या ठिकाणामध्ये टाकेपर्यंत तो विश्वास राहिला, म्हणून आम्ही पाहतो की तो आशीर्वादाचा जनक झाला. जेव्हा आम्ही आज्ञापालन करतो तेव्हा आम्ही देवाचे प्रिय बनतो. हालेलुया. जेव्हा आम्ही आज्ञापालन करतो तेव्हा देव आम्हाला स्वतः वाचवायला अग्नीमध्ये उतरून येतो. हालेलुया. देव आम्हाला स्वतः त्याची कृपा पुरवतो आणि तो खड्ड्यातून आणि आम्हाला धुळीतून काढून अधिपतींच्या पंक्तीमध्ये बसवतो. आणि म्हणून प्रियानो आमच्या आध्यात्मिक आणि यशस्वी जीवनाची किल्ली हीच आहे की प्रत्येक वेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचा सन्मान केला पाहिजे. हालेलुया. देवाच्या वचनाचं आम्ही आज्ञापालन केलं पाहिजे. यासाठी आज आपण काढू आणि शिकू दुसरे शमूएल याचा अध्याय 6. दुसरे शमूएल याचा अध्याय 6 आणि वचन याचा अध्याय 6 वचन 1 पासून ते 8 पर्यंतची वचने यावेळेस आपण वाचू. दुसरे शमूएल 6. दावीद कोष आणण्यास जातो. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायेलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नावाचा हा कोष. त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व अय्यो हे दोघे ती नवी गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. अय्यो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराण्यातले सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि विणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोष हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला.
त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा हनन ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? दावीद परमेश्वराचा कोष दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती यांच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिली. आमेन, हालेलुया. परमेश्वराने ओबेद अदोम आणि त्याच्या परिवाराला काय केलं? बरकत दिली. त्यांनी समृद्धी दिली, कारण त्यांनी त्या कोशाचा त्या ठिकाणामध्ये आदर केला. त्या कोशाला त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेवलं. त्या कोशावरती त्यांनी प्रेम केलं. आज या देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू. पहा या ठिकाणी काय म्हणलं, नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. हालेलुया. किती हजार? 30,000 निवडक पुरुष जमा केले. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निवडलेले पुष्कळ आहेत, नाही का? बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले किती आहेत? 30,000 लोकांची गरज कोष आणण्यासाठी आहे का? कोष आणण्यासाठी जर तुम्ही निर्गमाचं पुस्तकाचा अभ्यास केला किंवा पहिल्या इतिहासाचा अभ्यास केला तर कोष आणण्यासाठी 4 लोकांची गरज आहे. किती? 4. आता दावीद या ठिकाणामध्ये एक चांगली योजना करते का? कारण त्याला अनुभव आलेला आहे. चांगली गोष्ट आहे. तो त्या ठिकाणामध्ये स्वतःच्या काही विचार, स्वतःच्या काही योजना तो त्या ठिकाणामध्ये करते. प्रियांनो, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्याकडे आमच्या स्वतःच्या ओन आयडिया, आमच्याकडे स्वतःचे ओन विचार, आमच्याकडे असणाऱ्या स्वतःच्या स्ट्रेंथचा विचार आम्हाला करायचा नाही, तर आम्हाला विचार करायचा आहे देवाच्या वचनाचा. कारण जो कोण देवाच्या वचनावरती चिंतनाने मनन करेल तो सर्व काळ टिकेल. हालेलुया. आमची काय स्ट्रेंथ आहे? आमची स्ट्रेंथ बोलण्याची आहे? नाही. आमची स्ट्रेंथ काय आहे? आमची स्ट्रेंथ देवाच्या आत्म्याचं वचन आहे. हालेलुया. आणि म्हणून तो यहोशूआला म्हणाला की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्या जे काही लिहिलंय ते तू काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होशील, तू यशस्वी होईल. तू हिम्मत धर, तू खूप हिम्मत धर. कशामुळे तू आशीर्वादित होशील? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या घरात सदैव असू दे. असं आहे का? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या अनुभवांचा उपयोग देवाच्या वचनावरती लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवाला हे अमान्य आहे. हालेलुया. देवाच्या वचनाच्या तोडीचं काहीच नाही. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनाच्या तोडीस काही नाही. आमचा अनुभव, आमचं इंटेलिजन्स, आमचं IB, आमचं FB, आमचं अजून जे काही तुम्ही ED, काहीच नाही. देवाचं वचन हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, आकाश आणि पृथ्वी रद्द होईल, परंतु देवाच्या वचनातला काना आणि मात्रा सुद्धा रद्द होणार नाही. हालेलुया. मला वाटलं तुम्ही टाळ्या वाजवणार. खरंच झोपेत आहे का? चला, देवाच्या वचनाचा आपण आदर करणं शिकलं पाहिजे. प्रियानो, देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान केला पाहिजे. हालेलुया. त्याच्यावरती आम्ही प्रेम केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही हे करतो प्रियानो, नक्कीच मला तुम्हाला सांगू दे की मी आशीर्वादित होतो. त्या ठिकाणामध्ये काय गरज होतं? कोष आणण्यासाठी किती लोक पाहिजेत? दाविदाने 30,000 लोकांना. चांगलं आहे, परंतु महत्वाचं काय? देव काय सांगतो हे आहे. हालेलुया. आमची स्ट्रेंथ आमच्यासाठी महत्त्वाची नाही, आमचे विचार आमच्यासाठी महत्त्वाचे नाही, आमचा अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, आमच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे? ते म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. देवाचं वचन हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याने जमा केले. आता ह्या सगळ्या लोकांनी काय केलं? वचन पहा पुढं.
यहुदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. दाविदाचे विचार चांगले होते, दाविदाच्या योजना चांगल्या होत्या, परंतु महत्वाचं काय माहितीये का, देव कोशासंबंधाने काय आज्ञा देते. देव कोश तयार करत असताना देखील मोशेला तरी त्या ठिकाणामध्ये सांगितलं की मोशे बघ, हा कोश अशा पद्धतीने असला पाहिजे, तो एका घडीव गोष्टींपासून असला पाहिजे, तो कुठेही तुटता कामा नये, तो कुठेही त्या ठिकाणामध्ये त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याची उंची, त्याची खोली, त्याच्यावरती असणारे करूब कसे असले पाहिजेत, त्याला दांडे कसे असले पाहिजेत, त्याला साकळ्या कशा असल्या पाहिजेत, त्याला कड्या कसल्या असल्या पाहिजेत, त्याच्यावर कुठलं चित्र असलं पाहिजे, त्याच्यावरती डाळिंबाचं चित्र असलं पाहिजे. आणि हे सगळं देवाने त्याला सांगितलं आणि म्हटलं की हे घडीव कामाचं आणि असंच असलं पाहिजे, हा कोश असाच असला पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनाला नाही का, आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा आम्ही पाहतो की देवा इतकं सगळं काही आहे, पण तरीसुद्धा मी का ताणेलं आहे, का मी झटत आहे, का मी भुकेला आहे, किंवा का मला यशप्राप्ती होत नाही. याचं कारण आहे सगळं काही चांगलं आहे, परंतु आज्ञाधारकपणा हा लॅकिंग आहे. हॅलो, हालेलुया. सगळं काही चांगलं आहे, सिंह पण चावत नाही आहे, वाघ पण चावत नाही आहे, उत्तम फळं पण आहेत, परंतु उत्तम जागा पण आहे, परंतु त्या जागेमध्ये एक गोष्टीचं लॅकिंग आहे, ते म्हणजे आदामांच्या आणि हवेच्या जीवनामध्ये सगळं काही उत्तम आहे, परंतु एका गोष्टींचं लॅकिंग आहे, ते म्हणजे काय, आज्ञाधारकपणा नाही. हालेलुया. आणि त्या एका आज्ञाधारकपणा नसल्यामुळं आम्ही पाहतो की त्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्याकडे होत्या की नाही, त्याचा उपभोग त्याला घेता आला का, आदामाला त्या गोष्टीचा उपभोग घेता आला का. तुम्हाला माहिती आहे का, आदाम पूर्ण एक दिवस सुद्धा त्या एदेन बागेमध्ये नीट राहिला नाही. हालेलुया. देवाच्या कॅलेंडर प्रमाणे, आता ते मी तुम्हाला परत कधीतरी सांगेन की ते कसं. म्हणून प्रियानो, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आज्ञापालन येत नाही, देवाच्या आज्ञा आम्ही पूर्णपणे पाळण्याचं समर्पण करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये अयशस्वीता आहे, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये निराशा आहे, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फटिगनेस, थकरा आहे, तोपर्यंत आमचं नुसतं नाही का आमचे प्रयत्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होत नाही. आणि म्हणून प्रियानो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे आज्ञाधारकपणा असला पाहिजे. यहुदातील कुठून तो कोश त्याने आणावा. यहुदातील बाला, म्हणा बाला. बाला या शब्दाचा अर्थ मी स्वतःचा मालक आहे, स्वामी नाही. बाला या शब्दाचा अर्थ काय, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी कोश आणल, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी कोश ह्याच्या घरामध्ये ठेवल, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी माझ्या मनाचे मी निर्णय घेणार, मला जेव्हा नाही का माझ्या विचाराला जे पटतं ते मी करणार. तसं आम्हाला करायचं नाही. देवाच्या वचनामध्ये जे पटतं तेच आम्हाला करायचं आहे. हालेलुया. तुमच्या भावाला राग येऊ द्या, तुमच्या जिवलग मित्राला राग येऊ द्या, परंतु एक गोष्ट करायची, देवाच्या वचनालाच आज्ञापालन करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाला खुश करतो किंवा आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाचं आज्ञापालन करतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या दृष्टीने धन्य बनतो, त्यावेळेस आम्ही आशीर्वाद. कारण आम्ही काय होतो, आम्ही स्वामिनी बनतो, आम्ही स्वतःचे मालक बनतो, आम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला बघतो, आम्ही स्वतः आम्हाला जेवढं कळतं, आम्हाला जेवढी बुद्धी आहे, आम्हाला जेवढे आमचे विचार आहेत, आम्ही आमच्याच विचाराने देवाच्या गोष्टींना घ्यायला सुरुवात करतो, देवाला गृहीत धरायला सुरुवात करतो, देवाच्या वचनाला गृहीत धरायला सुरुवात करतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये त्या यशस्वीतेच्या एक्स्ट्रीम लेवलवरती आम्ही पोहोचत नाही. हॅलो, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही स्वतःचे मालक नाही, तर परमेश्वर आमचा मालक आहे. हालेलुया. तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये दिलेला आत्मा, देवाने दिलेला देवाचा आत्मा हा त्याने आम्हाला दिलेला आहे.
हालेलुया. आणि म्हणून जर आम्हाला काय करायचं आहे, देवाला आमचं मालक, देवाला आमचा प्रभू, देवाला आमचा परमेश्वर हे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाच्या उपस्थितीला कधी कधी देवाच्या वचनाला, देवाच्या सेवकांना, देवाचं वचन शिकवणाऱ्या लोकांना खूप असं गृहीत धरल्यासारखं करतो. परंतु प्रियानो, मला सांगू द्या, देव पॅशनेट आहे त्याच्या वचनाच्या प्रती, त्याच्या लोकांच्या प्रती, त्याच्या सेवकांच्या प्रती, त्याच्या असणाऱ्या तो बोललेल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाच्या प्रती तो पॅशनेट आहे. त्याला त्याच्या वचनाचा अभिमान आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की सगळं काही नष्ट होईल, परंतु माझी वचनं हे कधी नष्ट होणार नाहीत. आणि म्हणून आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे, यहुदातील बाला येथून देवाचा कोश आणावा. आज कदाचित बाला कोण आहे? आज आम्हाला असं वाटतं नाही का की काय आज आमच्या जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेत असताना आम्ही देवाला समोर ठेवत आहोत का? हॅलो, आम्ही निर्णय घेऊन देवाला सांगतो. हालेलुया. आणि म्हणतो देवा याला तू आशीर्वदित कर. नाही तू करच, कारण माझ्याकडे 30,000 आहेत. नाही माझ्याकडे अजून इतकं मोठं हे आहे. आमच्याकडे 30 लाख असू द्या किंवा 30 करोड असू द्या, देवाला त्याचं काही त्याचं देणं घेणं, देवाला त्याच्या वचनाविषयी आदर आहे. हालेलुया. देवाला आमच्या योजनेविषयी नाही, देवाला आमची योजना नाही, देवाला आमच्यामध्ये त्याची योजना पूर्णत्वास न्यायची आहे. कारण तुमचे विचार हे माझे विचार नाही, तुमचे संकल्प हे माझे संकल्प नाहीत, तर तुमचे विचार हे आणि तुमची बुद्धी याच्या पलीकडे जाऊन काम करणारा परमेश्वर तो आहे. कारण तो समयाच्या बाहेर परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हाला आज आम्ही कुणाला स्वामी आमचं केलेलं आहे. हालेलुया. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे प्रियानो. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, आम्ही चांगल्या मंदिरामध्ये आहोत, परंतु आज आमचा स्वामी कोण आहे? आज आमचा प्रभू कोण आहे? आज आमचा देव कोण आहे? हे आज आम्ही तपासणं गरजेचं आहे. काय देवाच्या वचनाला समोर ठेवून आम्ही निर्णय घेत आहोत का? दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोश. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिदारामाच्या घरातून बाहेर काढला. हालेलुया. काढा पहिला इतिहास याचा अध्याय 15. पहिले इतिहासाचा अध्याय 15 या ठिकाणी काय लिहिले पहा. 15वा अध्याय 1 आणि 2 वचन. दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठेविला. दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडले. हे कोण सांगतंय? हे कोण सांगतंय? जरा जोरात बोला की. हे कोण सांगतंय? हे वचन कोण सांगतंय? कोणाचं घर आहे तिथं? 4 वेळा इथं लिहिलंय. दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले, देवाच्या कोशासाठी स्थान सिद्ध करून एक तंबू ठेवला. दाविदाने सांगितले, म्हणजे दाविदाला हे ठाऊक आहे की कोश कोणी उचलायचा. हॅलो, जागे असलेले लोक, हॅलो. दाविदाला हे ठाऊक आहे की कोश कोणी उचलायचा. लेव्याने तो उचलायचा. मग कोश जर का लेव्याने उचलायचा आहे तर गाडीत कशाला ठेवला? हॅलो, कोण सांगितलं गाडीमध्ये ठेवायला त्याला? देवाच्या कोशाला गाडीमध्ये तू नवीन आण रे गाडी. कोण सांगितलं पण तुला? मी स्वतःच सांगितलं, मीच ठरवलं, मीच लावलो क्रॉस गाडीवर. अरे अण्णा तुला कोण? मला माहित आहे रे सगळं. आता दाविदाला हे ठाऊक आहे की कोश जो आहे तो पवित्र आहे, तो देवाचा अभिषेक आहे, त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. देवा इतका प्रचंड दावीद घाबरला. एका ठिकाणी लोकांनी फक्त त्या कराच्या कोशाकडे एकटक बघितलं, त्या दिवशी 50,000 लोक मेले. इतका तो पवित्र आहे.
आणि देव आपल्या कोशाला घेऊन इतका पॅशनेट आहे. वचन सांगतं त्या ठिकाणचा रेफरन्स पण मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी फक्त कोशाकडे असा एकटक बघितलं, देवाला राग आला आणि त्याच दिवशी 50,000 लोक मेले ज्यांनी निरखून त्या कोशाकडे पाहिलं. म्हणजे दाविदाला हे माहिती आहे की त्याचा कोश किती पवित्र आहे. दाविदाला माहिती आहे की फक्त लेवी लोकांनीच ती कोश उचलून घेऊन चालायचं आहे. कुठल्या 30,000 निवडक पुरुषांनी त्याला हात लावायचा नाही आहे. मग हे सगळं असताना त्याला नवीन गाडीत का ठेवलं? हॅलो, वचन काय सांगतं की एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवर येईल. म्हणजे आमच्या बुद्धीप्रमाणे कधी कधी आम्ही देवाला घेतो, देवाच्या वचनाला घेतो. हालेलुया. आमच्या समजेप्रमाणे आम्ही देवाला घेतो, परंतु तसं नाही प्रियानो. देवाचं वचन आम्हाला डोक्यात नाही, देवाचं वचन आम्हाला हृदयात घ्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस हृदयात वचन जातं त्यावेळेस परिवर्तन होतं. ज्यावेळेस हृदयाशी वचन भिडलं जातं त्याच वेळेस आत्मा ट्रान्सफर होतो, त्याच वेळेस आत्मा बदलला जातो. बऱ्याच वेळेस आम्ही त्या आज विश्वासणाऱ्या या नात्याने आम्ही फक्त खुश आहे कोश पाहण्यासाठी, आम्ही खुश आहे आशीर्वादित मिळण्यासाठी, आम्ही खुश आहे आम्हाला आम्ही त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहिजे ते मिळण्यासाठी. परंतु तसं नाही आहे. हालेलुया. देवाने यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाही आहे, देवाने तुम्हाला यासाठी निवडलेलं नाही. देवाने तुम्हाला निवडलंय त्याच्या कोश वाहक बनण्यासाठी. हालेलुया. आणि कुठंच तुम्ही जर निर्गमाचं पुस्तक वाचा, इतिहासाचं पुस्तक वाचा, की कुठंच सांगितलं नाही परमेश्वराने की कोश गाडीमध्ये ठेवा. कुठंच सांगितलं नाही. मग जर दाविदाला हे सगळं माहीत असून सुद्धा तो त्या ठिकाणामध्ये कोश नव्या गाडीमध्ये ठेवतो, ह्याला जबाबदार कोण? देव का? हालेलुया. आता इथं उज्जा मेला, याला जबाबदार कोण? हालेलुया. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, आम्ही आमची बुद्धी, आमचं शहाणपण देवासमोर कधी वापरायचं नाही. हालेलुया. जर आम्ही आमची बुद्धी आणि शहाणपण वापरलो तर आम्ही गतप्राण होऊ, आम्ही त्या ठिकाणामध्ये आमचा नाश होईल. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाला जर का तुम्हाला खरं जाणायचं आहे तर देवाच्या वचनानुसारच तुम्ही देवाला जाणू शकता, अन्यथा नाही. तुम्हाला खूप असलं पवित्र शास्त्रातील एका टिंबाचं पासून ते स्वल्पविरामाचं प्रगटीकरण मिळेल, लक्षात ठेवा. पण त्या प्रगटीकरणाचा उपयोग ख्रिस्तामध्ये तुम्हाला वाढवण्यासाठी होत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्या प्रगटीकरणाने तुमचं जीवन बदलत नसेल तर अशा प्रगटीकरणाचा काहीही उपयोग नाही. ते फक्त प्रगटीकरण कानाची खाज जिरावी आणि आपल्या मेंदूमध्ये वाव व्हॉट अ रेव्होल्युशन एवढं म्हणण्याच्या याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याचा काही उपयोग आमच्या जीवनामध्ये नाही. हालेलुया, हालेलुया. इंजेक्शनला नुसतं बघून तुम्ही बरे होता का? हालेलुया. हॅलो, लांबनच दाखवा. असं त्याचं निडल वगैरे काही काढू नका, त्याच्या आतमध्ये घ्या, येलो कलर, ग्रीन कलर काय असेल ते घ्या. आम्ही बघितलं की बरे होतं का नाही. 4 जण धरा त्याला, ते 4 लेवी धरू दे त्याला आणि त्याला इन्सर्ट करा. तुमच्या हृदयामध्ये वचनाला इन्सर्ट करा, तुमच्या आत्म्यामध्ये वचनाला इन्सर्ट करा. हालेलुया. तुमच्या विचारामध्ये वचनाला इन्सर्ट करा, तुमच्या भावनेमध्ये देवाला इन्सर्ट करा वचनाला. त्याच वेळेस खऱ्या रीतीने बदल, चमत्कार, अद्भुत गोष्टी, महत् कृत्ये हे आम्हाला समजतील. हालेलुया. आमच्याकडे गाडी जुनी असो अथवा नवीन, हालेलुया. मी तर नवीन आहे, हालेलुया, म्हणजे तरुण आहे, आमेन. पण आज ही गोष्ट आम्ही सिरियसली घेण्याची गरज आहे. काय आज आम्ही त्या पद्धतीने घेऊन देवाच्या उपस्थितीला घेऊन आम्ही त्या ठिकाणामध्ये देवाचा आदर करत आहोत का? का आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आज आम्ही चालत आहोत, आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही विचार करत आहोत, आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही गोष्टी करत आहोत?
मला तुम्हाला आज सकाळी एक महत्त्वाची गोष्ट सांगू द्या, आणि जर तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या. देवाला अजिबात घाई नाही. हॅलो, देवाला अजिबात घाई नाही, आणि तो घाई करत नाही, आणि घाईत तो कामं करत नाही. घाई करायचं काम सैतानाचं आहे. देव धीराने, अंशाने, प्रकाराने आमच्या जीवनामध्ये काम करत असतो. टप्प्याटप्प्याने आमच्या जीवनामध्ये काम करत असतो. तुम्ही अशी अपेक्षा करत असाल की आत्ताच धडकन, आत्ताच असं, आत्ताच तसं. देवाला अजिबात घाई नाही. तुमचं वय 35 असो नाहीतर आणखीन किती असो, देवाला अजिबात घाई नाही. हालेलुया. जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तो सगळं काही बदलेल. हालेलुया. जेव्हा त्याची वेळ आमच्या जीवनामध्ये, म्हणून तो म्हणतो दावीद, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने मजकडे वळून माझा धावा ऐकला. कोण सांगितलं दावीदाला की गाडीमध्ये ठेव? दावीदाचा हेतू चांगला आहे हो, पण तो हेतू जर वचनाला अनुसरून नाही तर असले सगळे हेतू व्यर्थ आहेत. दावीदाचा उद्देश चांगला आहे, पण तो असा उद्देश जो देवाच्या वचनाला घेऊन नाही तो व्यर्थ आहे. दावीदाची इच्छा खूप चांगली आहे की मिरवत, वाजत, गाजत, वाजंत्री वाजवत, डफ, वीणा वाजवत, सतार वाजवत, मोठा जयोत्सव करत दावीदपुरामध्ये कोश आणायचं. चांगली गोष्ट आहे, परंतु सगळ्यात त्यापेक्षा देवाला संतोष कशाने आहे? देवाला संतोष देवाच्या आज्ञापालनाने. लक्षात घ्या. हालेलुया. आणि म्हणून वचन म्हणतं की नाही का, हजारो बकऱ्यांच्या हवनापेक्षा त्याला त्याची आज्ञा पाळणं हे आवडतं. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवर अभिदाबादाच्या घरातून बाहेर काढला. सगळे शब्दाचा एक अर्थ आहे जे मी तुम्हाला सांगत आहे, ते सगळे शब्दाचा अर्थ लिहून घ्या. अभिदादाब या शब्दाचा अर्थ औदार्याचा पिता किंवा सडळ हाताने देणारा. हालेलुया. जेव्हा देव आमच्या जीवनामध्ये असतो तेव्हा तो आम्हाला कशा पद्धतीने आशीर्वादित करतो? कसं? थोडं, अर्धी बाटली, 2%, 1% नाही. देव आम्हाला 100% आशीर्वादित करतो. हालेलुया. हालेलुया. देव कधीच देताना आम्हाला कंजूसी करत नाही. देव कधीच आम्हाला देताना राखून ठेवत नाही. एका ठिकाणी नीतिसूत्रामध्ये खूप सुंदर म्हटलंय की देव आम्हाला आशीर्वाद देताना त्यामध्ये तो कधीच दुःख मिसळत नाही. हॅलो. पण महत्वाची गोष्ट ही आहे, आम्हाला ते कमी दिलंय असं वाटतं, आम्हाला ते अपुरं आहे असं वाटतं. कारण का माहिती आहे का? कारण आम्ही त्या विश्वासाच्या लेवलला अजून आम्ही आलेलो नाही आहे. हालेलुया. ज्या वेळेस ते कुकर एकदम गरम होईल तेव्हाच ती शिट्टी, का तुम्ही ठेवल्या शिट्टी वाजते? हॅलो. हालेलुया. त्याला थोडं वेळ तर द्या शिजायला. आता दुपारी गेल्यानंतर. हॅलो. त्याला मसाला तर त्याला आतमध्ये जरा घोळू द्या. नाही, लगेच पाहिजे, 2 मिनिटात पाहिजे, ओव्हनमध्ये पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं देवाला अजिबात, आणि तुम्हाला घाई करून धडपडून पुढं तसं जायचं आहे तर देव म्हणाल जावा, मी तुम्हाला अडवणार नाही. मी तुम्हाला कोण अडवणार? तुम्ही नवीन गाडीत ठेवा, जुन्या गाडीत ठेवा, पण मी जो आहे तो आहे. मी न बदलणारा परमेश्वर आहे, आणि मी तुमच्यासाठी बदलणार नाही, मी तुम्हाला बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून तो काल, आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही भस्म होत नाही, कारण कोकरा वधला गेलेला आहे. म्हणून आमच्या पापाच्या मानाने आम्हाला वेतन प्राप्त होत नाही, कारण येशू मध्यस्थ आहे. म्हणून तो औदार्याचा पिता, ज्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, यासाठी देव आमचा मूर्खपणा सहन करतो. मला असं म्हणू द्या. हालेलुया.
तो मज्जा बघत बसत नाही, जाऊ दे पडू दे, ह्याला ठेच लागू दे, हे खाली पडू दे, ह्याचं डोकं फुटू दे, हॅलो ह्याला समजू दे, मग ह्याला समजेल. नाही नाही, ह्याला एकदा शॉक बसू दे, त्याला शॉक गतप्राण होऊ दे, असं म्हणता का तुम्ही? स्वतः जाऊन आपण ते बोर्ड त्या ठिकाणी अडवतो, स्वतः जाऊन आपण त्याचा हात त्या ठिकाणामधून ओढतो लेकराचा, स्वतः जाऊन आम्ही त्या ठिकाणी ती रिस्क त्या ठिकाणी आम्ही स्वतःवरती घेतो. तसं आम्हाला कळत नाही, देव आमचं मूर्खपणा त्याच्या कृपेच्या द्वारे तो सहन करतो. हालेलुया. आम्ही हजारो वेळा पस्तावा करतो, नुसतं की हां माझं चुकलंच, हा मी असं करायला नाही पाहिजे होतं. पण याच्या पुढं काय? हालेलुया. देवाला पस्तावा उपयोगाचा नाही, देवाला पश्चाताप पाहिजे. आणि पश्चाताप हा आहे की परत त्या गोष्टीपासून फिरणं आहे. हालेलुया. पस्तावा ही गोष्ट आहे की केली ती चूक परत करणं आणि परत 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 ती गोष्ट करणं, ते म्हणजे पस्तावा आहे. परंतु पश्चाताप म्हणजे करणं, सोडून देणं आणि नवीन गोष्टींकडे परत वळणं, आणि ती जी गोष्ट टाकून दिली आहे ती परत कधी त्याच्याकडे न पाहणं आहे. हालेलुया. हालेलुया. दावीद चुकला, पेत्र चुकला, परंतु परमेश्वराने त्यांना परत उभं केलं. परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणामध्ये परत एकदा पुनर्स्थापित केलं. परमेश्वराने त्यांचा आदर केला. का? कारण तो औदार्याचा पिता आहे, कारण तो कृपेचा पिता आहे, कारण तो मेहरबानी करण्याचा पिता आहे. अभिदानाचा अर्थ खूप सुंदर आहे. तो सडळ हाताने देणार, तो रोज आपली मूठ उघडतो आणि आम्हाला त्याच्या उत्तम आशीर्वादांची प्राप्ती होते. हालेलुया. का? कधी विचार केले की का देव हे सगळं सहन करतो? हालेलुया. का आमच्या मूर्खपणा देव एवढं सहन करतो? का आम्ही एवढं देवाला क्रोधित करतो, चुकतो? वचन माहीत असून सुद्धा आम्ही त्याच्यापासून परावृत्त होतो. दाविदाला सगळं माहीत असून सुद्धा कोश गाडीमध्ये ठेवायचं नाही, फक्त लेव्यांनीच व्हायचं आहे हे माहीत असून सुद्धा का गाडीवरती? आणि कोण आहे तो त्या ठिकाणामध्ये हे ती गोष्ट करणार? दावीद, ज्याला असं म्हटलंय की तो देवाच्या हृदयासारखा व्यक्ती. हालेलुया. म्हणजे त्याला सगळं ठाऊक आहे देवाच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे. देवाच्या हृदयाचं प्रतिबिंबित नाही का? देवाचं हृदयाचं प्रतिबिंब काय माहिती का? जर तुम्हाला, म्हणून मी परत सांगतो, जर तुम्हाला खरंच देवाला जाणायचं आहे तर देवाच्या वचनाशिवाय तुम्ही देवाला जाणूच शकत नाही. जर आम्ही रोज या आरशामध्ये पाहिलं तरच आम्हाला देव दिसेल. हालेलुया. आठवड्यातून एकदा पाहिलं तर तुम्ही स्वतःला दिसाल. फक्त एवढं दिसेल, मी आज फारच चांगला दिसायलो, उद्या काळा दिसायलो, परवा निळा दिसायलो. हालेलुया. मग माझी झोप झाली नाही, मग असं हेच दिसेल. पण जर आम्ही रोज ह्याच्यामध्ये पाहिलं तर जिवंत पाण्याच्या नद्या माझ्यामधून वाहील, शक्ती माझ्यामधून वाहील, सामर्थ्य माझ्यामधून वाहील, कृपा माझ्यामधून वाहील. मी कधी थकणार नाही. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. कोश आज कुठे आहे? अभिदाबादाच्या घरामध्ये आहे. आणि आज आम्ही काय तयारी करतोय तो कोश आमच्यामध्ये आणण्यासाठी? ती तयारी नको. आम्हाला आमचं हृदय देवाच्या समोर न्यायचं आहे. हालेलुया. जे देवाला आवडतं ते आम्हाला करायचं आहे, आणि मग प्र्याडो आम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. मला अभिनादाबाचा अर्थ इतका आवडला नाही का? इतकं सुंदर आहे. आता सांगायला तर खूप आहे की त्याची दया तो आमच्यावरती रोज सकाळी नवीन करतो. हालेलुया. आम्हाला माहिती नसतं, असंख्य वेळा देव आम्हाला तारत असतो. आम्ही झोपेत असता देव आमची नाही का तो ढाल बनून आमचं संरक्षण करत असतो. म्हणून वचन सांगतं की पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. असंख्य वेळा तो आमचा जीव विनाश गर्देतून उद्धारित असतो, ना की फक्त एकदा लिहिलंय म्हणून. तर तो प्रत्येक वेळेस आमचा बचाव करत असतो. प्रत्येक वेळेस ताणतणावाच्या स्थितीमधून तो आम्हाला बाहेर काढत असतो. प्रत्येक वेळेस फ्रस्ट्रेशनमधून तो आम्हाला बाहेर काढत असतो. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करत असताना तो आम्हाला त्या सगळ्यामधून अलगद झेलून धरत असतो, आम्हाला सहाय्य करत असतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक वेळेस त्याची कृपा आम्हाला दिसणार नाही. पण जर आम्ही देवाच्या येशूच्या रक्तामध्ये आम्ही असू तर प्रत्येक वेळेस आम्ही हे म्हणून, हे मी नाही केलं, ही देवाची कृपा केली म्हणून मी आज जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. तो औदार्याचा पिता आहे, तो कृपेचा पिता आहे, तो सडळ हाताने देणारा परमेश्वर आहे.
हे आम्ही समजलं पाहिजे. घरातून बाहेर काढला आता अभिनादाबनी का दिलं? दावीद, मी तुला कशाला देऊ कोश, राहू दे माझ्या, मी कसलं नाही का, माझं सगळं भरभराट व्हायला लागले, माझी सगळी उन्नती व्हायला लागली, माझा नगर जल्लोष करायला, मी कशाला देऊ? वचन सांगते की तो आमच्यासाठी कुठलीच गोष्ट राखून ठेवत नाही. आमेन, हालेलुया. बाहेर काढला. अभिदामाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते. त्याची 2 मुलं नाही का, हे दोघं काय करत होते? ती गाडी हाकीत होते. वास्तविक पाहता ती गाडी कोण हाकायला, सॉरी, ते कोश कोण व घेऊन जायला पाहिजे? लेवी लोक. उज्जा ह्याचा जर का हिब्रू अर्थ तुम्ही काढला तर उज्जा या शब्दाचा अर्थ असा निघतो, सामर्थ्य किंवा ताकद. प्रत्येक गोष्टी आपल्या ताकदीने करू नका. हॅलो, प्रत्येक गोष्ट आपल्या सामर्थ्याने करू नका. प्रत्येक गोष्ट आपल्या विचाराने करू नका. तर प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनाने, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही करा. हा कोश म्हणजे काय? हा कोश म्हणजेच देवाचं वचन, हा कोश म्हणजेच देवाचा अभिषेक. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही देहवासना कधीच पूर्ण करणार नाही, म्हणजे तुम्ही दैहिक गोष्टी कधीच पूर्ण करणार नाही. आम्ही सगळं दैहिक गोष्टींनी करतो आणि आम्ही इच्छितो की कोश आमच्यामध्ये आहे, यामुळं आमचं भलं भलं भलं, आणि अंबानीने येऊन आमच्याकडे पाणी भरावं. हॅलो, हॅलो, बरोबर आहे की नाही? चला, खूप साधा आणि सरळ आणि एकदम सोपा संदेश आहे आज. बऱ्याच नाही का वचन देखील मला सांगतं की ना बलाने ना पराक्रमाने पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. उज्जाचा अर्थ सामर्थ्य किंवा ताकद. आमच्या सामर्थ्याने काही गोष्टी होणार नाही. लढाईसाठी घोडा सज्ज आहे पण विजय देणारा परमेश्वर आहे. आमच्याकडे ढाल आहे परंतु परमेश्वर आमचं संरक्षण करणार आहे. आमच्याकडे तलवार आहे परंतु परमेश्वर आमचा बचाव करणार आहे. हालेलुया. ही मनोवृत्ती, ही रूपांतरित मनोवृत्ती आम्ही ज्या वेळेस आमच्या आत्मविश्वासणारे आणि नात्याने आम्ही समजून घेऊ ना, तेव्हाच आम्ही आमचं डोकं इतरांपुढं कधीच द्यायला जाणार नाही. लक्षात ठेवा. नाही तर प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि आम्ही जेवण करतो. हॅलो, ह्या ज्या गोष्टी आहेत, आज आम्ही स्वतःचे मालक नाही हे आम्ही समजलं पाहिजे. आज त्या बालाला आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. आज आम्ही हे समजलं पाहिजे की तो परमेश्वर आहे, तो आमचा मालक आहे. आमचा प्राण, आमचा श्वास त्याने दिलेला आम्हाला आहे. हे कशासाठी आम्हाला देवाने बनवलंय हे हा उद्देश आम्ही समजून घेतला पाहिजे. प्रियानो, उज्जा म्हणजे सामर्थ्य किंवा ताकद. आणि म्हणून नाही का, एका ठिकाणामध्ये संत पौल असं खूप सुंदर म्हणतो की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू, असं आम्ही तसं करू असं म्हणू नका. देवाची इच्छा असेल तर आम्ही असं करू असं म्हणा. हालेलुया, हालेलुया. आम्ही खूप हुशार जरी असलो तरी अधिकाराच्या पदावरती बसवणारा आम्हाला परमेश्वर आहे, हे आम्ही विसरू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तो परमेश्वर कंगालास धुळीतून उचलून अधिपतींच्या पंक्तीमध्ये बसवतो. कारण तो परमेश्वर आम्हाला उच्च स्थळी नेतो आणि प्रस्थापित करतो. म्हणजे आम्हाला तो टिकवतो. तिथं जाणं महत्त्वाचं नाही आहे, तिथं राहणं महत्त्वाचं आहे. हॅलो, हालेलुया. अब्राहम असं म्हणत असेल नाही का, जाता जाताच एखादी कोंबडी मिळेल ते आपण कापू आणि त्याचं बली होईल. नाही का, जाता जाताच त्याला असं एखादं शिंगरू. कुठं भेटलं शिंगरू? ज्या वेळेस हात उचलला त्यावेळेस.
हालेलुया. तिथंपर्यंत आज्ञापालन त्याने केलं. आपण 17 वेळा मागं बघितलं असतं की एखादी चुकून गाय यायला गेली का त्याच्या बदली ह्याला आपण रिटर्न करू, रिटर्न गिफ्ट काय तर देऊ, परत ह्याला घेऊन जाऊ. हॅलो, डोंगरावर, बापरे डोंगरावरती आलो, आता तरी असं आवाजच येई नाही कोणाचा. आता तरी देवा ह्यालाच द्यायचं आहे नक्की, हो त्यालाच द्यायचं आहे. हा घालमेल होत आहे, भावनाची चलबिचल होत आहे, आमच्या आवडीची गोष्ट आहे. परंतु महत्वाचं काय? देवाच्या वचनाचा आदर. हालेलुया. भावनिक गुंतागुंत आहे, मानसिक गुंतागुंत आहे, तणाव आहे, नाही का आमच्या जीवनामध्ये विश्वासणाऱ्या नात्याने? चला माझ्या तर जीवनामध्ये आहे, एकदम सुपरनॅचरल बनू नका. हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे मी नेहमी काय म्हणतो, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो सामर्थ्यवान आहे. म्हणून आम्ही ओव्हरकम करतो, म्हणून आम्ही त्याच्यामधून बाहेर पडतो, म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टींवरती मात करतो. कारण का तो आमच्यामध्ये आहे हे ज्यावेळेस आम्ही आठवतो त्यावेळेस. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट सामर्थ्याने करायची नाही. जर सामर्थ्याने केली गेली असती तर नाही का दाविदाला तरी असं बोटात उचलून 6 मारला असता गल्ल्याताने. बरोबर आहे की नाही? कुणाची ताकद जास्त होती? चला थोडं बोला आता. हालेलुया. कुणाची? त्याचं वर्णन तुम्ही कधी पाहिलंय का की तो गल्ल्यात कसा होता, त्याचे कपडे कसे होते? हा, मग तरी दाविदाला कसं चुटकीचं काम आहे तरी त्यासाठी दावीद म्हणजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला तर असं वाटतं की गल्ल्यात फुंकला तरी दावीद दिसेन असं होईल, इतकं त्याचं वर्णन आणि इतकं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. पण अशा बिगेस्ट जायंटला मला वाटते त्या दाविदाला शोधायला पण त्रास झाला असेल गल्ल्यात आला. अरे तू कुठे आहे भाऊ, समोर तरी आहे. हालेलुया. पण अशा जायंटला एवढासा हा व्यक्ती नाही का, म्हणूनच देवाचं वचन सांगतं की ना बलाने ना पराक्रमाने पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. म्हणून त्या छोट्या मुलाचा, तांबूस कलरच्या असणाऱ्या छोट्या मुलाचा, लहान असणाऱ्या छोट्या मुलाच्या एका दगडाने दिपाड गल्ल्यात खाली पडला आणि त्याने त्याचीच तलवार करून त्याची मान त्या ठिकाणामध्ये कापली. हालेलुया. प्रत्येक वेळेस सामर्थ्याने विजय मिळतो असं नाही. प्रत्येक वेळेस आमच्या शक्तीने आम्ही ओव्हरकम करतो असं नाही. प्रत्येक वेळेस आमच्या इंटेलिजन्सने, आमच्या अनुभवाने आम्ही जिंकतो असं नाही. आम्हाला जिंकायचं तर कृपा पाहिजे. आम्हाला यशस्वी व्हायचं तर त्याची दया पाहिजे. आम्हाला उच्च पदी प्रस्थापित व्हायचं तर त्याची मेहरबानी आम्हाला पाहिजे, त्याचा फेवर आम्हाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने पुढे जाता तेव्हा तुम्ही अधिक आशीर्वादाचं कारण बनता. हालेलुया. उज्जाचा अर्थ सामर्थ्य. उज्जानी कोण होतं? पुढं कोण आहे त्याचं नाव? अभिदानाचे 2 पुत्र अह्यो. अह्यो म्हणजे काय? अह्यो म्हणजे चांगला विचार. अह्योचा अर्थ काय निघतो माहिती आहे का? चांगला विचार किंवा बंधुभाव असा त्याचा मराठीत अर्थ निघतो हिब्रू भाषेमधून. जर तुम्ही शब्दकोशात वाचायला गेला तर अह्यो या शब्दाचा अर्थ चांगला विचार. प्रत्येक आम्हाला चांगली वाटणारी गोष्ट देवाला चांगली वाटते असं नाही. हॅलो. कारण आम्हाला आत्ता ती चांगली वाटते आणि उद्या ती शिळी वाटते. लिहून घ्या. हॅलो. कारण ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट करतो तेव्हा तो आमच्या पुढच्या अनेक पिढ्या त्याच्यामध्ये पाहत असतो. हॅलो. आमचं भविष्य त्याच्यामध्ये तो पाहत असतो. आमच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तो त्याच्यामध्ये पाहत असतो. आम्ही फक्त आजचं पाहतो. आम्हाला जेवढं दिसतं, आम्हाला जेवढं समजतं, आम्हाला जेवढं चांगलं वाटतं तेवढंच आम्हाला आमच्यासाठी आहे हा विचार आम्ही करतो. परंतु देवाच्या समोर आमचं पूर्ण जीवन, आमचं पूर्ण लाईफ आहे. म्हणून एखादी गोष्ट देव आम्हाला नाही म्हणत आहे तर त्याचा आदर करा. हालेलुया, हालेलुया. त्याला हात बीत फिरगाव नाही. खरंच
कर कर, नाही तुला करावंच लागेल देवा, करावंच लागेल, बोट बीट, नाही नाही नाही, कर कर, तुला सोडणार, असलं काही करू नका. हालेलुया. बऱ्याच वेळेस नाही का लेकरांना अशी सवय असते, नाही नाही नाही, अरे ते आत्ताच तुला गरजेची आहे का ती वस्तू? नाही गरजेची, लेकरांना सगळ्याच गोष्टी गरजेच्या वाटतात. हालेलुया. पण आपल्याला माहिती ती गोष्ट त्यासाठी गरजेची आहे का? देवाला माहिती आहे ही गोष्ट आमच्यासाठी गरजेची आहे का? हॅलो. तो योग्य ऋतूमध्ये पाऊस पाडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सगळे समय, सगळे ऋतू हे त्याच्याकडे आहे. तो ऋतूंचा परमेश्वर आहे, तो समय बदलणारा परमेश्वर आहे, तो योग्य व्यक्ती आमच्या जीवनामध्ये आणणारा परमेश्वर आहे, तो योग्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठेवणारा परमेश्वर. त्याला आमच्यापेक्षा जास्त कळतं. आणि म्हणून जर देव नाही म्हणत आहे तर उगाच आमचं खूप चांगलं नाही, हे देवाच्या गौरवासाठीच होतो. हालेलुया. आम्ही हे सगळं देवाच्यासाठीच केलं होतं, खरंच का? हा प्रश्न आम्ही आज तपासून करणं गरजेचं आहे. आम्ही ऐकलं आत्ता साक्ष, नाही का? जेव्हा देतो देव, देवास भरपूर देतो, भरपूर देतो, भरपूर देतो, पण आपण त्याच्याकडून पराडमुख होतो. म्हणून देव आम्हाला देतो आणि तो आमची प्रचिती पाहतो. देव आमच्याकडे देऊन पाहतो की आम्ही किती त्याच्याबरोबर विश्वासू राहतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, तो सडळ हाताने देणारा परमेश्वर आहे. तो कधीच त्या ठिकाणामध्ये राखून ठेवत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उज्जा आणि अह्यो, चांगला विचार आणि सामर्थ्य हे देवापुढं काहीच नाही. या सगळ्यांचा धनी, या सगळ्यांचा परमेश्वर तो आहे. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवर अभिरामाच्या घरातून बाहेर काढली. अह्यो हा कोशापुढे चालत होता. किती चुका या अध्यायामध्ये त्यांनी केल्या आहेत बघा. हालेलुया. अह्यो काय करायला गेलाय? गाडी चालवायलाय. वास्तविक पाहता कोशाविषयी सांगितलेलं आहे की कोश पुढे असावा आणि सर्व लोकांनी त्याच्या मागे असावं. कोशाच्या पुढं कुणीही असू नये. आणि हा आपला मित्र कुठे आहे? अय्यो. त्याला कोण सांगितलं काय माहित? आता दावीद सांगितलं की अय्यो तू आगे जा, तुम्हारे घर में था ना, तू आगे जा. सगळं नाही का भावनिक लेवलवरती सगळं आपल्याला पाहिजे तसं, सगळं आपल्याला वाटेल तसं, सगळं आपल्याला नाही का आपल्याला बरं वाटतंय तसं, सगळं आपल्या विचारांना योग्य वाटतंय तसंच. देव आणि देवाच्या हृदयाचा या ठिकाणी विचार दावीदही करत नाही आणि कुणीच करत नाही. जो की देवाला जो की दावीदाला माहिती आहे, तरी सांगायला पाहिजे होतं अय्यो कम बॅक, मागे मागे, त्याच्या पुढं कुणी चालायचं नाही, आमच्या समोर. म्हणून म्हणतो की मी ख्रिस्ताला समोर करून ठेवलेलं आहे, मी नित्य परमेश्वराला माझ्या समोर ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराला समोर ठेवतो त्यावेळेस कुठलाही सिंह आम्हाला चावू शकत नाही. जेव्हा आम्ही परमेश्वराला समोर ठेवतो त्यावेळेस कुठलीही आग आम्हाला जळू शकत नाही. जेव्हा आम्ही परमेश्वराला समोर ठेवतो तेव्हा मृत्यूची सत्ता देखील आमच्यावरती अधिकार गाजवू शकत नाही. आणि एक वर एक चुका, एक वर नाही का फ्री गिफ्ट दिल्यासारखे चुका आहे तिथं. हॅलो. अय्यो काय करायला लागलंय? कोशाच्या पुढं चाललेलं आहे. कोशाच्या पुढं कुणीही चालायचं नाही. देवाच्या पुढं आम्हाला कधीही जायचं नाही. आमचा स्पीड कितीही असो, देवाच्या मागं आम्ही असलं पाहिजे. हालेलुया. सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारे संग, तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या पुढं चालणारा परमेश्वर आहे. नित्य आम्ही त्याला आमच्या समोर ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही समोर ठेवतो प्रियानो, त्याच वेळेस खऱ्या रीतीने आम्ही आशीर्वादित होतो. आता सांगण्यासारखं खूप आहे, परंतु आपण पुढे जाऊ. अय्यो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायलाचे घराणे सर्व लोक छान वर्शिप करत होते. इतकी जबरदस्त वर्शिप ते करत होते, इतकं अभिषिक्त वर्शिप ते करत होते. देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा आणि सारंगी आणि डफ आणि डमरू आणि झांजा परमेश्वरापुढे वाजवत ते चालले होते. हालेलुया. मला सांगा, ही सगळी आराधना देवाला मान्य आहे का? तर तुम्हीच सांगा. एकदम भारी, सगळ्यात भारी सगळे वाद्य आहेत नाही का? एकदम कशाची ती वाद्य आहेत? देवदारूच्या लाकडाची ती वाद्य आहेत. एकदम जबरदस्त लाकूड आहे ते कुठल्याही देशामध्ये ते मिळत नाही असलं ते देवदारूचं असणारं ती वनस्पती आहे. आणि ती ज्यावेळेस ती वनस्पतीपासून एखादी गोष्ट बनवली जाते ना,
त्या वनस्पतीचं असं आहे की ती वनस्पती तोडली आणि त्याच्यापासून एखादी गोष्ट तयार केली तरीही ज्या प्रत्येक वेळेस ती वाजवलं जाईल ना, नुसतं त्याच्यातून आवाज येत नव्हता, तर त्यातून एक प्रकारचा सुगंध येत होता. हालेलुया. अशी ती आराधना होती. पण ती देवाला, बोला की जरा, देवाला चांगली वाद्य होती, एकदम बेस्ट. कुठला ते ड्रामा का कामाचा ड्रम होता. हालेलुया. अजून काय 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 होतं. पण देव म्हणाला की हे सगळं झांज, हे सगळं ते मला हे पाहिजे नाही, मला तुमचं हृदय पाहिजे. दावीद, तू माझ्या हृदयासारखा आहे, तू काय हे करायला लागला, नाही का? आणि म्हणून आम्ही पाहतो की परमेश्वरापुढे ते वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली, म्हणून ते त्या ठिकाणामध्ये काय झालं? नाखोन. म्हणा नाखोन. नाखोन म्हणजे काय माहिती आहे का? रेडी. आम्ही सगळ्या गोष्टीसाठी रेडी आहे. हालेलुया. सज्ज. नाखोनचा अर्थ सज्ज किंवा आम्ही रेडी आहे. पण चुकीच्या पद्धतीने रेडी होऊ नका आणि चुकीच्या पद्धतीचे खोपण घेऊ नका. हॅलो. आज आम्ही योग्य प्रकारे देवाच्या उपस्थितीला, देवाच्या वचनाला, देवाच्या समक्षतेला, देवाच्या असणाऱ्या कृपेला ओळखला पाहिजे. आणि ती ओळख जर आम्ही समजून घेऊन पुढं जाऊ तेव्हा आमच्यामध्ये हे सार्वकालिक जीवन असेल. नाखोनाच्या काळापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाली, म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरला. म्हणजे कोण? सामर्थ्याने आपला हात त्या ठिकाणामध्ये दिला, ताकदीने आपला हात त्या ठिकाणामध्ये दिला. आणि काय झालं त्या ताकदीचं, काय झालं त्या सामर्थ्याचं, काय झालं त्या असणाऱ्या त्याच्याकडे असणाऱ्या बलशाली सामर्थ्याचं? उज्जाने कोश हात लांब करून धरला तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला आणि या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तिथल्या तिथं देवाच्या कोशापाशी, ज्या कोशामधून जीवन मिळतं, ज्या कोशापासून आशीर्वाद मिळतात, ज्या कोशापासून भरभराट मिळते, ज्या कोशापासून अनुग्रह मिळतो, तिथं काय झालं? तिथं मृत्यू आला. शक्यच नाही. पण हे सगळं शक्य झालं ह्या लोकांच्या मूर्खपणामुळं, ह्या लोकांच्या अविचारामुळं, ह्या लोकांच्या देवाच्या पुढं जाण्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडल्या. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला आणि त्याने त्याचं नाव पेरेस उज्जा ठेवले. वचन 9 खूप महत्त्वाचं आहे. ह्या वचनाला अंडरलाईन करा. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटला. आमच्या जीवनात कोणाचा तरी धाक आम्हाला वाटायला पाहिजे. हालेलुया. हे खूप महत्त्वाचं आहे. मी राजा आहे म्हणून मी काही पण करणार नाही. मी राजा आहे म्हणून मला पाहिजे ते 30,000 पुरुषांना घेऊन मी कोश आणणार नाही. मी राजा आहे म्हणून मी नवीन गाडी आणणार नाही. हे सगळं घडलं दाविदाला परमेश्वराचा धाक वाटावा. परमेश्वराचं भय धरल्याने आम्हाला जीवन प्राप्त होते. लक्षात ठेवा. तिथं 1-2 इन्सिडेंट सांगून मी संपवतो. तिथं कोशाला लोक बघितले, निरीक्षण केले म्हणून 50,000 लोक मिळले. इथं बघितले म्हणून, ना लक्ष द्या, बघितले म्हणून 50,000 लोक मेले. इथे हात लावलाय, तिथं कोण तर जिवंत राहू शकेल का? विचार करा, साधारण विचार करा. काहीच प्रगटीकरण नाही. जर नुसतं बघितलंय तर असं झालंय. इथं उज्जाने काय केलंय? म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? दावीद पासून सगळे तिथं राख व्हायला पाहिजे होते. हॅलो, बरोबर आहे की नाही? बेचिरा कोण संपलं, सगळ्यांचं भविष्य संपलं, सगळ्यांचं वंश संपला, सगळं अंधकारात, सगळं काही नो होप, सगळं काही संपलं. काहीच ते त्या ठिकाणामध्ये राहू शकत नाही. परंतु त्याची दया ही आमच्यावरती नवीन होते. हालेलुया. त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटला म्हणून तो कोश कसा आणावा. दावीद परमेश्वराचा कोश, आता ज्या कोशाला आणण्यासाठी त्याने 30,000 लोकांना बोलवलं, त्याने त्या ठिकाणी उत्तम आराधकांना बोलवलं, उत्तम गाडी आणली. आता ती कोशच घ्यायला त्यांनी नको म्हणाले. रिटर्न नको, आम्हाला हे नको, ह्याला घेऊन जावं परत. तो देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? दावीद परमेश्वराचा कोश दावीद परत घेऊन जाण्यास, तुमचे विचार हे माझे विचार नाही आहेत. तुमचा समय हा माझा समय नाही आहे.
तुमच्या योजना या माझ्या योजना नाही. कारण जसे आकाश पृथ्वीत लावून उंच आहेत, तसे माझे तुमच्याविषयीचे विचार हे उंच आहेत. तसे माझ्याविषयी तुमच्याविषयीचे संकल्प हे कशाचे आहेत? तुमच्यासाठी हिताचे आहेत, कल्याणाचे आहेत. आज दुःख आहे पण उद्या ते गौरव आहे. आज संकट आहे पण उद्या ती साक्ष आहे. आज छळ आहे पण उद्या मोठं महिमा त्याच्यामधून आहे. दावीद परमेश्वराचा कोश दावीद परत घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने ओबेद अदोम याच्या गित्ती याच्या घरी एका बाजूस तो नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. ओबेद या शब्दाचा अर्थ आज्ञापालन. हालेलुया. ओबेद या शब्दाचा अर्थ आज्ञापालन आणि अदोम या शब्दाचा अर्थ रक्तासारखा किंवा रक्त. येशू ओबेद आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, यासाठी की रक्त सांडेपर्यंत त्याने तुमचं आणि माझं आज्ञा व देवाच्या वचनाचं आज्ञापालन केलं. म्हणून परमेश्वराने ते परिपूर्ण हव्य म्हणून स्वीकारलं. म्हणून तो मेलेला स्वर्गामध्ये जिवंत घेतला गेला. काय येशू स्वर्गामध्ये गेला? कारण त्याने पूर्ण आज्ञापालन केलं. म्हणून तिथं मृत्यू आला आणि येशू मृत्यूमधून विजय होऊन स्वर्गामध्ये घेतला गेला. हालेलुया. म्हणजे आज्ञापालनामध्ये किती शक्ती आहे. हालेलुया. आज्ञापालनामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि म्हणून तो म्हणतो त्याची दया रोज होते. कारण का? अदोम येशूने त्याचा रक्त सांडलेला आहे म्हणून आम्ही भस्म झालो नाही. हे वचन च्या आधीचं बघा, वचन 25 पण पहा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून 5:25 पहा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यास मार देत गेला. तो यशस्वी होत गेला, तो आशीर्वादित होत गेला, तो धन्य होत गेला, तो त्या ठिकाणामध्ये जिंकतच गेला. केव्हा? जोपर्यंत त्याने परमेश्वराचे आज्ञापालन केलं तोपर्यंत. इथं मध्ये त्याने आज्ञापालन केलं नाही म्हणून तडाखा बसला. इथं मध्ये आत्म्याच्या प्रेरणेने तो चालला नाही. आपल्या विचाराने नवीन गाडी घेतली, आपल्या विचाराने तो कोश त्याने त्या लोकांना उचलायला सांगितला जे लोक लेवी नव्हते म्हणून. परंतु एक ओबेद म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने पूर्ण आज्ञापालन तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. त्याचं रक्त नाही का, शेवटपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट तुला प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. तर आज या वचनाच्याद्वारे आम्ही हेच शिकू प्रियानो की परमेश्वर इच्छितो आम्ही धन्य व्हावं, आम्ही आशीर्वादित व्हावं, आम्ही बहुगुणित व्हावं, आम्ही प्रचंड असणाऱ्या आशीर्वादाच्या गौरवामध्ये आम्ही पोहोचावं. परंतु काय आज आम्ही अंतर्मुख होऊन हा विचार करावा की मी बाला आहे का? मी स्वतःचा मालक आहे का? मी स्वतःच्या इच्छेचा मी मालक आहे का मी अय्यो आहे जो देवाच्या कोशाच्या पुढे जातो कधी कधी? का मी उज्जा आहे, मी माझ्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतो कधी कधी? का मी नाखून आहे? का मी अभिनादाब आहे? का मी ओबेद अदोम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे?